ज्यांना माऊली म्हणावं, आई म्हणावं, माय म्हणावं असे एकमेव संत ज्ञानोबा राय. सर्व संतांच्या मध्ये वयानं लहान, पण सर्व संतांनी आई माय. मोठा कोणाला म्हणतात? घरातला करता पुरुष गेला घुले पाटील की घर रडत का? मोठा गेला. त्यापेक्षा मोठा गेला गाव रडत, त्याहीपेक्षा मोठा गेला तालुका रडतो, त्यापेक्षा मोठा जाऊ द्या जिल्हा रडतो, अजून मोठा मरण पावला महाराष्ट्र रडतो, अजून मोठा गेला हिंदुस्तान रडतो, त्याच्याही पेक्षा मोठा गेला जगातली माणसं रडतात. मोठा त्याला म्हणतात ज्याच्यासाठी जगाचा बाप भगवंत रडतो. हे संत ज्ञानोबा राय. देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणती रुक्मिणी, देव म्हणती रुक्मिणी. हाची एक योगी देखिला नयनी, हाची एक योगी देखिला नयनी, हाची एक योगी देखिला नयनी, हाची एक योगी देखिला नयनी. हे प्राण संजीवनी, हे प्राण संजीवनी, हे प्राण संजीवनी, हे प्राण संजीवनी. जान त्रैलोक्याची, जान त्रैलोक्याची, जान त्रैलोक्याची. म्हणती रुक्मिणी, आजी योगी देखिला नयनी, प्राण संजीवनी, दान त्रैलोक्याची. समाधी घेताना जगाचे अश्रू ज्यानं पुसावे तो जगाचा बाप नापास झाला. आणि जेव्हा भगवंत रडू लागले, रुक्माई आईनं विचारलं, अहो ही समजू शकते ना मी. निवृत्तीनाथ रडता शिष्याच्या ताटा तुटीनं, सोपान काका रडतो भावाच्या विरहानं, मुक्ताबाई रडती बंधूच्या वियोगानं, आणि तुम्ही रडता. त्याचं कारण आहे रुक्माई. सगळे तुम्हाला पाठ आहे. देव म्हणती रुक्मिणी, हाची एक योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी. जान त्रैलोक्याशी, धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टीनं हाळी, तो वाहत येईल टाळे वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा तो तारेल सकळी, गोत्रा सकळी कुळे पवित्रा याचेनी दर्शने होती. अलंकापुर हे शिवपीठ पुरु येते होते, निळकंठ ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथे चिपई केले इंद्र येऊण्या भूमिसी. याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी. या पासुणी येथे त्रिवेणी गुप्त असे, भैरवा पासुणी भागीरथी वसे. पुरवटिका माया दिसे पत्रजान पार्वती भोवती. वनवल्ली वृक्षे येथे देव येवणी होती, पक्षी असते नित्य साक्षी असती नासती उदकी. हे पंढरीवणी सोपे जनासी, हरावया पापे कळिकाळ कोपलिया. कोपे न चले अलंकापुरासी, ऐसे सांगता हरीसी. प्रेम वसंडले रुक्मिणीसी. मी का रडतो रुक्माई, एवढा इतिहास सांगितला आणि मग रुक्माई रडू लागली. देव म्हणले, आता का तू तर 8 वाजल्यापासून मलाच म्हणत होती तुम्ही का रडता, तुम्ही का रडता. आता 8:45 तू का रडती. मी या ज्ञानोबा रायासाठी नाही रडत देवा. अहो हे समाधीचं वय आहे का? 22 वर्षाचं. 22 वर्षाच्या वयात हा महात्मा समाधी घेतो आणि समाधी घेताना जगाच्या बापाला ढसा ढसा रडवतो. असा हिरा ज्या मायेच्या पोटी जन्माला आला,
मी त्या माऊलीसाठी रडते देवा. धन्य धन्य जयाची एकुशी ज्ञानदेव जन्मले विठ्ठल. विठ्ठलाय विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाय विठ्ठल. सर्वांना तो शब्द पाठ आहे गुले पाटील. माय. माय शब्दामध्ये जी ताकद आहे ना ती आई शब्दात नाही. मम्मीत तर अजिबात नाही. पण मम्मी म्हटल्यावर वाटतं हे शहरातलं आहे. माय म्हटल्यावर वाटतं सिरसगावचं. अरे पण अंतकरणाचा ठाव घेणारा शब्द माय. जन्मात जिन भाकरीचा तुकडा वाढला नसेल, भिकारीन फुटकं पातेलं घेऊन अंगणात उभी राहून वाडा माय भाकरी भेटलीच तिला. अंतकरणाला जाऊन भेटणारा शब्द माय आहे. माय कोणाला म्हणतात? एखाद्या घरामध्ये जर 4 भाऊ असेल शर्माजी, त्याच्यातलं धाकटं जास्त शिकलेलं, नोकरी न लागलेलं, लग्न उरकलेलं, त्याच्यानं काम होत नाही. मग ते शर्टिंग करून गॉगल लावून तालुक्यात फिरत. तेव्हा तिघही भाऊ मायवर रागावतात. मी मायसाठी सांगतो. गडी आव काय त्याचे शर्टिंग करून गॉगल लावून त्याला पोसा, त्याची बायको पोसा. खबरदार खायला दिलं तर. 2 दिवसांनी दुसरा भाऊ, 3 दिवसांनी तिसरा भाऊ, 4 दिवसांनी वडील. म्हातारे तुझ्या लाडानं गेलं वाया. उद्यापासून जर खायला दिलं ना तर दांडकच आहे माझ्या हातात. सांगा काय करावं? मायसाठी सांगतो मी. मोडी 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 रडते माय. मग 5व्या दिवशी धाकट्याला एकांतात गाठते. इकडे रे. काय? तुझे तिघही भाऊ रागावतात, तुझा बाप रागावतो आणि तू काही काम करत नाही. मग काय करू मी? कशाला शिकवलं मला पदवीधर करणं? नको म्हटलं तर घाई केली लग्नाची, नोकरी लागली नाही, आता काम होत नाही, आता एंड्रीन घेऊ का रोगर? मग माय रडती. बाळा मी चौघाची माय आहे आणि पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, तुमचा मुर्दा पाहण्याची इच्छा नाही, तुमच्या खांद्यावर जायची इच्छा. हे शब्द पुन्हा जन्मात वापरू नको. मग काय करू मी? एकच करत जा. तुझे भाऊन वडील जोपर्यंत घरी आहे कुठेही निघून जात जा राजा. आणि ते 3 भाऊन तुझे वडील शेतात कामाला गेले, दुपारी मागच्या दरवाजातून येत जा बेटा. जेवायला मी देत जाईल तुला. मी का सांगतो? सगळे टाकून देतात शर्माजी, त्यालाही जीव लावते. त्याला म्हणतात माय. तसं ज्ञानोबाराय माय कोणाची? नानाबाई माझी अनाथाची माय. नानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितस. एका जनार्दनी पाय वंदितस. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. माझी अनाथाची माय. जनार्दनी पाय वंदितस. एका जनार्दनी पाय वंदितस. जनाबाई माझी अनाथाची माय. अरे सनाथाची माय तर कोणी होईल शर्माची. पण एक सूत्र सांगतो, दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते है. हे सूत्र आहे. सर्वांनी हाकलून द्यावं, नाहीतर आळंदीला शिकणाऱ्याचे अनुभव आहेत. कोण काय घेऊन जातं? जर्मनचं ताट न तांब्या प्लास्टिकचा. तुमचा अनुभव आहे, आमच्या वेळेस होत होते. पण काय कमी पडू दे ती माऊली. मी सांगून गेलो, सगळ्यांनी टाकून द्यावं, त्याला संतांनी सांभाळावं.
1-2 मिनिट घेतो शर्माजी. मिनिट किती घेऊ द्या, 10ला तुम्हाला, ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. बावीस वर्षाची एकुलती एक मुलगी, श्रीमंताची, डोक्यात जखम झाली, जखमेत किडे पडले, इतके किडे, दुर्गंधी सुटली, खूप उपाय केले, काही जखम नीट होत नाही. एक दिवस गावकरी वैतागले. थोड्या वेळात सांगतो. पाटील बस झाला, आता आम्ही गाव सोडून जातो, हे जेवण जात नाही दुर्गंधीमुळे. पाटील म्हणले तसं करू नका, माझ्या पोटचा गोळा आहे, तुम्ही नका गाव सोडून जाऊ, मीच माझ्या लेकीची व्यवस्था. तिथून 1 किलोमीटरवर शेत, तिथं झोपडं बांधून दिलं, तिथं मुलीला ठेवलं, जिचं काळ्या केसाचं डोकं किड्यानं पांढरं झालेलं आहे. रोज मायबाप बांधापर्यंत जायचे, तांब्यात पाणी आणि भाकरीन म्हणायचे, इथं ठेवलं बेटा. असे 4-2 दिवस गेले असेल. एक दिवस एक वैद्य आला त्या गावात. त्या वैद्याने सांगितलं, एक उपाय आहे, कितीही जखम चिघळलेली असेल तरी ते नीट होण्याचा उपाय जगात एकच औषध आहे, कुत्र्याची लाळ. आणि कुत्र्यानं जर ती जखम चाटली तर मुलगी नीट होणार. सगळे गावकरी मदतीला धावले आणि अख्ख्या गावातले कुत्रे तिकडे हाकून लावले, तर कुत्रे बांधापासून वापस आले. थोडं विचार करा. मायबापाने टाकून दिलं, गावकऱ्यांनी टाकून दिलं, अरे कुत्रे नाही जवळ येत. 2 दिवसांनी एक भगव्या वेशाचा महात्मा त्या गावात आला. परिचय नाही. हनुमंताच्या मंदिरात उतरला. एका कोपऱ्यात वाघाचं कातडं, मांडी घातली, कमंडल पुढे, हातात रुद्राक्षाची माळ, जटा, दाढी, भस्म, जप चालू आहे. सायंकाळची वेळ, लोक दर्शनाला येऊ लागले. दर्शन हनुमंताचं केल्यावर त्या साधूचंही दर्शन घेऊ लागले. 5-25 लोक एकत्रित आले. त्यातल्या एकाने विचारलं, का राहते तुम्ही? मोबाईल द्या बरं ठेवून. हो, मोबाईल ठेवून द्या कृपया, आम्ही जीव तोडून सांगतो, मला चालता येईना, दोघांनी उचलून इथं आणलं, तुमचं चाललं हालो. किती महत्वाचं असू दे ना. आता हे सगळे रांकेला लागलं, काही कमी जास्त आवाज असेल तर त्यांना तिथे जाऊन सांगा, पण ते तुम्ही माझ्या पुढं मोबाईल, मला वाटतं फुकटच आलो इथे विनाकारण. काही यांना जर गरजच नाही ऐकायची. कहाँ रहते बाबा? हिमालय. तप करता था, दिल चाहा इधर चला आया. कोई रिश्तेदार नहीं हमारा, लेकिन हर गांव में एक रिश्तेदार रहता है, हनुमान. इनके दरबार में एक रात विश्राम करना है, सुबह चला जाऊंगा. रोटी खाओगे बाबा? किसी के घर नहीं जाता बेटा, अगर यहाँ लाओगे तो प्रसाद ले लूंगा. कारण भाकरी आणली बरं का शर्माजी. महाराज जेवला. अगर आपके पास समय है तो आधा घंटा प्रवचन कर सकते क्या? हा बाबा. अर्धा तास प्रवचन केलं. सांगितलं, जाओ भाई, आप किसान लोग हैं, खेत में काम करते थके हुए हो गए, हम तो रात दिन भजन करने वाले साधु है, जाओ. सगळे उठले. वारा आला, दुर्गंधी आली. रुको, ये बदबू कहां से आ रही? आमच्या गावच्या श्रीमंताची एकुलती एक मुलगी, तिच्या डोक्यात किडे पडले महाराज, तिला सोपड्यात ठेवलं शेतामध्ये, तिची ती दुर्गंधी. ती हिंदी मराठी समजून घ्या, तो हिंदीवाला होता. अकेली रहती क्या वो झोपड़ी में? हाँ बाबा. उनके रोटी पानी की क्या व्यवस्था? तिचे माय बाप नेऊन ठेवतात बांधावर, भाकरीन तांब्या. आप लोगों ने कुछ उपाय नहीं किया? एक वैद्य आला होता, क्या बताया उन्होंने? त्यांनी सांगितलं की कुत्र्याच्या लाळेमध्ये नीट होण्याची ताकद आहे, ते कुत्र्याने चाटले पाहिजे. फिर आप लोगों ने क्या किया? अख्ख्या गावातले कुत्रे हाकून लावले बाबा. फिर कुत्रे बांधापासून वापस आले बाबा. कारण नसताना साधू रडायला लागला की माय बापनी टाकलं, गावकऱ्यांनी टाकलं, अरे कुत्रे जवळ जात नाही. जाओ भाई. झोपला नाही तो साधू, काही संबंध नाही. रात्रभर रडला हनुमान जी जवळ. हनुमान जी महाराज, मैंने एक गलती की है, इस गांव वालों की एक रोटी खाई है,
और रोटी खाने के बाद जवाब मिल गया, बेटी दुखी है और मैंने रोटी खाई है, कुछ करो बाबा, बेटी को ठीक करो. रात्रभर रडला. सकाळी महात्मा उठला, त्या झोपड्याच्या पुढे गेला जिथे तिचे मायबाप येत नव्हते. बाहेर भगव्या वेशाचा साधू शर्माजी, आत किड्यानं डोकं पांढरं झालेली मुलगी. तिनं बघितलं सूर्याचा उदय झालेला आहे. कौन है बाबा? लोग कहते हैं भगवान भगवान, आप भगवान तो नहीं? नहीं बेटे. कौन है बाबा? मेरे माँ बाप भी मेरे पास नहीं आते बाबा. सब पता लगा है बेटी, दुनिया मुझे साधू कहती है, बाहर आओ. मुलगी बाहेर आली, 22 वर्षाची. किड्यानं डोकं पांढरं झालेलं. तिला बसवलं. साधूनं गुडघे टेकवले, पुढचे तळहात पुढे टेकवले, आपली जीभ काढली आणि अख्खी जखम चाटायला सुरुवात केली. ती रडू लागली. क्या करते महात्मा जी? साधु का धर्म निभा रहा हो बेटी. मतलब जिनको दुनिया में कुत्ते भी नहीं स्वीकारते, कभी कभी हम साधु लोग कुत्ते भी बन जाते बेटी. विठ्ठल सांगून गेलो, दुनिया जिसे ठुकराती है से संत अपनाते. सांगून गेलो, दुनिया जिसे ठुकराती है से संत अपनाते. माऊलीला समाधान वाटते ना. ज्ञानेश्वरी आहे, चांगदेव 65 आहे, अमृतानुभव आहे, गाथा आहे. पण माझ्या सर्वसामान्याचं काय? कारण एका एका ग्रंथाचं चिंतन केलं तर ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये उल्लेख आहे. अहो, आदराने बोलले बरं का, माऊलीचे शब्द आहे. मितुले आणि रसाळ साच आणि मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. भावना दुखवायच्या नाही पण काम करायचं. शब्द पहा. अहो अर्जुनाची पांती परिसण्या योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, पण अर्जुनाच्या योग्यतेचे जे आहे त्यांनी याचं चिंतन करावं, श्रवण करावं. अहो अर्जुनाची पांती. हे शब्द कसे तुमचे अनुभव आहे. लग्न आहे, 5:30 500 लोकांना भोजन पास दिल्या घरमालकानी. शेवटचं मंगलाष्टक होईपर्यंत 550 पाहुणे आहे मंगल कार्यालयात. पण वाजंत्री बहुगलबलान करणे 1100 झाले. स्वयंपाक तर 550चाच आहे. आता काय करावं मुलीच्या बापानं? त्यानं सिरसगावला कीर्तन ऐकलेली होती, माईक जवळ आला. इथे जमलेल्या पाहुणे मंडळींनी दोन्ही परिवारावर कृपा करून आपण उपस्थिती दाखवली. आम्ही दोन्ही परिवार तुमचे ऋणी आहोत. आता लगेच जेवणाची तयारी आहे. आम्ही ज्यांना ज्यांना भोजन पास दिलेले आहे त्या सर्वांनी जेवणाकरता थांबावं. म्हणजे बिना पासवाल्यानं मोकाट्यानं निघून जावं ही माऊलीची पद्धत आहे. अहो अर्जुनाची पांती परिसण्या योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. मग अर्जुनाच्या योग्यतेचे म्हणजे पहिली गोष्ट, आता याच्यावरच कीर्तन होईल. तर शर्माजी सारखे श्रोते भेटले आम्हाला. अर्जुन कोणाला म्हणतात? भीमाच्या धर्माच्या भावाला. अरे त्याच्यात 3 पद आहे. एक अ आहे, एक रुजू आहे आणि एक न आहे. 3 मिळून झाला मग अर्जुन. अ रुजू न. त्याच्यात रुजू शब्दाचा अर्थ आहे सरळपणा, रुजुता सरळपणा. अरुजू म्हणजे वाकडेपणा.
पण एक न राहिला ना, अरुजू न म्हणजे अत्यंत सरळेपणा, याला म्हणतात अर्जुन. आता पुन्हा वाढतं हे तुम्ही टाळी वाजवल्यामुळे. सुमनु आणि शुद्ध मती अनिंदक अनन्य गतीन गौपे तया प्रति चावडीचे सुखे. सुमनु आहे, शुद्धमती आहे, अनिंदक आहे आणि अनन्य आहे. हे 4 गुण अर्जुनाकडे. सुमनु, सुमन शब्दाचा अर्थ होतो चांगलं मन. तसं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतं हे. इथे काही पावसात मोठ धरायची नाही बरं का वायुनंदन, तुम्हाला जास्त कळतं. राईट राईट, नो नो. अरे काय उच्चारात फरक आहे का? स्पेलिंग मध्ये असेल KNOW, नोच आहे. NO तुम्हाला चांगलं माहिती आहे. WRIT राईट, RIGHT. पण एक राईट बरोबर, एक राईट उजवा, एक नो जाणणे, एक नो नाही. तसं सुमन म्हणजे तांदूळ, सुमन म्हणजे फुलं, सुमन एखाद्या मुलीचं नाव, आणि सुमन चांगलं मन. विठ्ठल इथे सुमनु शब्द आहे. सुमनु म्हणजे चांगलं मन. परमार्थामध्ये गरज आहे ती चांगल्या मनाची. तुका म्हणे मोकळे मन, तुका म्हणे मोकळे मन, मोकळे मन, तुका म्हणे मोकळे मन. नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण भोगासी. सुमनु. दुसरं शुद्धमती. शुद्धमती अर्जुनाच्या बुद्धीच्या बाबतीत शब्द काय आहे? श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीच दुसरा. अरे गोट भरो पाहे एक सरा आघव्याचा. अर्जुनाचं ऐकणं म्हणजे अगस्तीसारखं आहे आणि देवाचं बोलणं समुद्रासारखं आहे. जसं अगस्तीनं एका वंजळीत समुद्र प्राशन केला, हा अगस्तीचं दुसरा आणि घोट भरो पाय एक सरा आघव्याचा. याला म्हणतात शुद्धमती. हे बुद्धीचे प्रकार आहे. काहीची बुद्धी वलशन, काहीची बुद्धी गोरीसारखी, अर्जुनाची बुद्धी कापरासारखी. शुद्धमती. वलशेन पेटवणारं मेलं तरी पेटत नाही. तसे काही गुरुजी वैतागले तरी विद्यार्थी शिकत नाही. वलशन. गौरी त्याच्यापेक्षा बरी पेटती, पण आधी पेटवणाऱ्याला फुंकर घालून फुंकर घालून फुंकर घालून रडवती आणि मग गौरी पेटती. तसे गुरुजीच्या नाकीनं बांधतात आणि मग शिकतात. हे गौरी. पण कापराचा संबंध आला, कापुराची वाती उजळला ज्योती, कापुराची वाती उजळला ज्योती, वाती उजळला ज्योती. आठाईचं समाप्त झाली समाप्ती झाली हरी मुखे मना, हरी मुखे मना, समाप्ती झाली, समाप्ती झाली.
ती कापराला अग्नीचा संबंध की पेटलाच तसं शुद्ध मती. सो म्हणू शुद्ध मती अनिंदक, तो कोणाची निंदा करीत नाही आणि कोणी केली ती रागवत नाही. अनन्य गती गौपे तया प्रती चावळी सुखे. म्हणजे ज्ञानेश्वरीचा विचार केला तर अर्जुनासारख्या योग्यतेची ज्ञानेश्वरी. गाथ्याचा विचार करा त्याच्यापेक्षा कठीण. चांगदेव 65 पहिल्या ओवीचं पहिलं टोक 1400 वर्षाच्या योग्याला कळलं नाही तर सामान्याचं काय. मग ज्ञानोबारायांनी विचार केला की सर्वसामान्याचं काय. म्हणून सर्वसामान्याकरता जो ग्रंथ काढला त्याचं नाव आहे हरेपाठ. शाबास. 27 अभंगाचं पुस्तक, त्याला ग्रंथ म्हणताय तुम्ही, त्याला शास्त्र म्हणताय. अरे त्या व्याख्येत बसतय म्हणून. ग्रंथाचं महत्व घुले पाटील त्याच्या किमतीवर नसते. अजूनही गोरखपूर प्रेस गीता किंमत 1 रुपया, त्याच्या किमतीवर नसते. एवढी स्वस्त जगात काय आहे. गोरखपूर प्रेसची गीता तिची किंमत 1 रुपया आहे आणि सकाळची किंमत 5 रुपये आहे. सकाळ कीर्तन संपल्यावर सुपीक डोकं चालू नका. 5 रुपयाचा सकाळ भारी दर्जाचा आणि 1 रुपयाची गीता हलक्या दर्जाची. अरे सकाळची किंमत 5 रुपये असू द्या तरी सकाळला मर्यादा आहे दुपारपर्यंतची. म्हणून त्याचं नाव सकाळ आहे. सकाळला मर्यादा आहे दुपारपर्यंत. सकाळ दुपारपर्यंत महत्वाचा. सकाळ जर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत टिकला तर दुसऱ्या दिवशी सकाळी लहान मुलाच्या सकाळचा कार्यक्रम सकाळी सकाळी होण्याची दाट शक्यता. 5 रुपयाचा सकाळ 24 तासात ही दुर्दशा होऊ शकते. 1 रुपयाची गीता 5000 वर्ष झाले आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो. विठ्ठल मी का सांगतो, ग्रंथाचं महत्व त्याच्या किमतीवर नाही हे लक्षात ठेवा. म्हणून 27 अभंगाचं पुस्तक. ग्रंथाचं महत्व त्याच्या किमतीवर. हरी समजगतकाची वस्तू नाही प्रेम समपंत. तुमच्या घरी कीर्तन झालं तेव्हा हे होऊन गेलं होतं. सद्गुरूचं कीर्तन होतं ना. हरी सम जगत वस्तू नाही प्रेम समपंत. सद्गुरु सम सज्जन नाही गीता समग्रंथ. तसं अभंग 27 असले तरी ते शास्त्राच्या व्याख्येत बसतंय. शास्त्राची व्याख्या काय. सुरुवातीला ज्याच्यात अनुबंध चतुष्ट येतात. अनुबंध ज्याच्या द्वारा मुख्य ग्रंथामध्ये प्रवेश होतो त्याला अनुबंध म्हणतात. आणि ते 4 आहे. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. हरिपाठ ग्रंथातला पहिला अभंग म्हणजे अनुबंध चतुष्टय आहे. अधिकारी कोण. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. विषय काय. हरिमुखे म्हणा. त्याला प्रयोजन काय. तेने मुक्तिचारी साधी येल्या. आणि या तिन्हीचा संबंध अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध हे अनुबंध चतुष्टय सुरुवातीला ज्याच्यात येतात ते पुस्तक नाही त्याला शास्त्र म्हटलं जातं. विठ्ठल शर्माजी. झालं जमलं. आता काय 52 मिनिट आहे बरं का. 1 मिनिट जास्त त्रास देत नाही तर. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम. ज्याच्यात अक्षर थोडी आणि अर्थ आकाशाला गिवसनी घालणारा.
नाहीतर अक्षर जास्त अर्थ एवढासा बरं का शर्माजी. त्याला म्हणतात डोंगर पोखरून उंदीर काढणे. अलिकुल वहोणाचे वहोणाणीत होते, शशीधर वहोणाने ताडिले मार्ग पंथे. नदीपती रिपुत्याचा तात भंगुणी गेला, रविसुत महिसंगे फार दुःखित झाला. एवढे शब्द वापरले पण अर्थ काय आहे? एका लाईनचा अर्थ एक शब्द. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते, याचा अर्थ आहे पाणी आणत होती. अली म्हणजे भुंगा, ज्याच्यात राहतं ते कमळ, कमळ ज्याच्यात राहतं ते पाणी. अलिकुल वहनाचे वहन आणीत होती. बरोबर. शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. बैलानं मारलं एवढाच अर्थ आहे. पण शशी म्हणजे चंद्र, ज्याच्या डोक्यावर तो शंकर, त्याच्यावर बसतो तो बैल. शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. मग काय झालं? नदीपती रिपुत्याचा तात भंगून गेला. म्हणजे माठ फुटला बरं का. नदीपती रिपुत्याचा तात भंगून गेला म्हणजे माठ फुटला. नदीचा पती समुद्र, समुद्राचा वैरी अगस्ती, अगस्ती ज्याच्यातून जन्माला आला तो कुंभ फुटला. नदीपती रिपुत्याचा तात भंगून गेला. मग रविसुत महिसंगे फार दुःखित झाला. कानाला लागलं कारण डाव्या भागानं पडली. रविसूत म्हणजे कर्ण, मही म्हणजे पृथ्वी. खर्चटलं कानाला. एवढ्यासाठी एवढा खर्च. हे शास्त्र आहे अल्पाक्षरम असंदिग्ध. सुटसुटीत उत्तर. काय करू नये हरिपाठाला विचारा. वाया तू दुर्गमी. हा याला म्हणतात शास्त्र. हरिपाठा आम्ही काय करू नये. वाया तू दुर्गमी न घाली मन. झालं. दुसरा प्रश्न. हरिपाठा हा आम्ही काय करावं. हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना पुण्याची गणना. हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना काय करू नये. वाया तू दुर्गमी न घाली म्हणा. काय करावं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून सोपा ग्रंथ काढला तो हरिपाठ. पण आपण समजतो तेवढा सोपा नाही. पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पहिल्या शब्दावर पहिला प्रश्न आहे. हे कळलं ना. देवाचे द्वारी. पाठ आहे सर्वांना. इमानदारीनं सांगा, दार देवळाला असतात का देवाला. आणि हरिपाठ सोपा आहे. अरे सगळ्यांना माहिती आहे. अशिक्षितापासून सुशिक्षितापर्यंत माहिती आहे दार ही देवळाला आहे, देवाला नाही. मग ज्ञानोबारायांनी का लिहिले नाही देवळाचे द्वारी. काही फरक पडतो का. पण माऊलीला म्हणायचं आहे देवळाचे द्वारी पुजारी उभे जन्मभरी, तरी एक नाही मुक्ती तर चारी कुठल्या. विठ्ठल आम्ही समजतो तसं सोपं नाही. आता थोडं 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 बरोबर करू आपण. दार जर देवळाला असतात तर इथं देवाचं द्वार का लिहिलं. देवळाचं द्वार वेगळं आणि देवाचं द्वार वेगळं. मग देवाचं द्वार इथे सेवा हा दारवंटा.
आता इथून सुरुवात झाली आपल्या हरिपाठाला. आणि सेवा शब्दाचा जन्म भज धातू पासून आहे. भज सेवायाम, त्याचंच मग भजन झालं, त्याचीच भक्ती झाली, पण मूळ धातू भज आहे. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. तेने तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भज सेवायाम, सेवा हा दारवंटा. सरळ सरळ घेऊ आता शर्माजी. देवाचं द्वार म्हणजे भक्ती, देवाची द्वारी. त्याच्या पुढे शब्द आहे उभा. इथे उभा शब्दाचा अर्थ केवळ बसल्याच्या विरुद्ध उभा घ्यायचा नाही. निवडणुकीच्या काळात उमेदवार उभा, बरं का गुले पाटील, मग तो बसत नसतो का? खरं सांगा. आपलं या उभ्यावर चाललं बोलणं, आणि बसला तरी लोक म्हणत नाही का हे उभा आहे म्हणून. आता बघा, मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. इंग्रजीचा एकच शब्द पाठ करायचा असतो, KING, किंग मीन्स राजा. कुठेही जाऊ द्या तरी किंग मीन्स राजा. तसं मराठीत नाही जमत. एका एकाला 21 शब्द आहे पर्यायी. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूभृत म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा. आणि मग पर्यायी राजा कोणता येईल शब्द, हे आमच्या राजाचं डोकं मराठीत चालत नाही. राजा मराठीत नापास, इंग्रजीत पास. जर कोणी विचारलं जगातली श्रीमंत भाषा कोणती, याचं उत्तर आहे मराठी, जगातली. आणि जगातली गरीब भाषा कोणती, याचं उत्तर आहे इंग्रजी. याचं कारण सांगतो मी. भाषेचं ऐश्वर्य स्वरावर असते. किती स्वर तितकी श्रीमंती, जितके कमी तेवढी गरीब. म्हणून जगामध्ये सर्वात जास्त स्वर असलेली भाषा मराठी आहे, जिला 16 स्वर आहे. आणि सगळ्यात कमी स्वर असलेली भाषा इंग्रजी आहे, तिला 5च आहे. ये ई आहे ओ यू. नाही तर काही ठोकून देते म्हणा तुम्ही. विठ्ठल तोकडी आहे, 5च स्वराची आहे इंग्रजी. काय असंही म्हणता आली, इंग्रजीला तुम्ही गरीब म्हणता, मराठीला श्रीमंत भाषा म्हणता. हो, मग इंग्रजी सगळ्या जगात चालते, मराठी फक्त महाराष्ट्रात. इथेच उत्तर आहे का? व्यापून असते ती गरिबी, मोजकी असते ती श्रीमंती. अरे गरिबीचं दर्शन कुठेही आहे. कोण्याही देशात उतरा विमानतळावर, इंग्रजी तुम्हाला भेटेल. गरिबी कुठेही आहे, व्यापून आहे. श्रीमंतीचं दर्शन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातच यावं लागेल, जिथे आमच्या माऊलीनं छातीला हात लावून स्वाभिमानानं माझा मराठाची बोल कौतुके अमृताती पैजा जिंके. आपलं कुठून वाढलं? उभा. हा, तिथून वाढलं. आलं ना, उभा.
खासदारकीची आमदारकीची निवडणूक असेल तर 5-25 लोक त्यांच्यासोबत येतात बरं का घुले पाटील. 5-25 गावातली कडक कपड्यावाले त्याच्यावर बसतात, स्टेजच मोडायचा राहतो आणि मग खाली बसलेले लोक अशिक्षित सुशिक्षितांना डिवचतात चालू चालू मध्ये. का रे 25 बसले, उभं कोण आहे? आता कुठं चालली मराठी? तुम्हीच पहा, हरिपाठावर चालला आपलं उभा. काय म्हणता आजोबा? अरे 25 बसले आहे ना रे, याच्यातलं उभं. ते इकडचं आहे का रे पांढऱ्या दाढीवालं, हां शेजारचं पटक्यावालं, हां शेजारचं काळा दाढीचं, हां शेजारचं चष्म्यावालं, हां त्याच्या शेजारचं बिना दाढीचं, हां त्याच्या शेजारचं चष्म्यावालं, हां त्याच्या शेजारचं कडक टोपीवालं लोडाला टेकून बसलं, हां ते उभं आहे. कोणतं? जे बसलं आणि ते उभं. म्हणजे आम्ही समजतो तसा हा उभा शब्द नाही. उभा शब्दाचा अर्थ बसल्याच्या विरोधात घ्यायचा नाही, कार्य तत्पर. उमेदवार उभा राहून सांगतो तुमचं कार्य करण्यासाठी मी तत्पर आहे, तुमचं अमोल मत देऊन तुमचं कार्य करण्याची मला संधी द्या, मी तुमच्या कार्यासाठी तत्पर आहे, म्हणजे उभा आहे. तसं देवाचं द्वार म्हणजे भक्ती आहे आणि उभा म्हणजे तत्पर आहे. आता हरिपाठ कुठं चालला? तुम्हीच लावा डोकं. विठ्ठल इथपर्यंत आलो आपण. माऊली म्हणतात भक्ती करण्यात जो तत्पर आहे, देवाचे द्वारी उभा. त्याच्या पुढे शब्द आहे क्षणभरी. तुम्ही बसा, व्यवस्थित बसा. क्षणभर म्हणजे क्षणभर म्हणजे क्षणभर नाही. मोठा देवी क्षणभर शब्दाचा अर्थ जर क्षणभरच असता पहिल्या अभंगाचा, आणि माऊलीला जर क्षणभरच म्हणायचं होतं गुले पाटील, तर शेवटी असं का लिहिलं? रिकामार्थ गाडी राहून रिकामार्थ गाडी राहून रिकामार्थ गाडी राहून रिकामार्थ गाडी राहून सर्व सुख गाडी साई शास्त्रनी वाडी सर्व सुख साई शास्त्रनी वाडी रिकामार्थ गाडी राहून रिकामार्थ गाडी राहून रिकामार्थ गाडी मजा पहा. पहिल्या अभंगाच्या चरणात उभा क्षणभरी आणि शेवटी रिकामा अर्ध घडी राहू नको. अरे जर क्षणभरच म्हणायचं असतं, त्याचं कारण आहे प्रवृत्तीसाठी सोपं सांगावं लागतं बरं का गुले पाटील. पूर्वी काही दवाखाने नव्हते. नातू आजारी पडला की आजीचा बटवा प्रसिद्ध असायचा. मग आजी ते कडू गोळी द्यायची, नातू वाकडं तिकडं तोंड करून पाण्याच्या घोटासोबत गिळायचा आणि दुसऱ्या दिवशी आजीकडे येत नसायचा. आणि मग आजी गोंदिया, तिथूनच माहिती आहे कडू गोळी, मेलो तरी घेणार नाही. आता आजीला धर्मसंकट, गोळी घेतल्याशिवाय गोंद्या नीट होत नाही आणि गोंद्या माझ्याजवळ येत नाही. मग आजी डोकं चालवायची, आवळा एवढा गोड दाखवायची गोंद्याला. तेव्हा चॉकलेट नव्हतं, गुड. गोंद्या गुळ बघ, गुळ बघ, गुळ बघ. गुळ बघूनच आला गोंद्या. दे ना आजी. अरे तुझ्यासाठीच काय रे. हळूच गोळी काढायची. गोळी केवढ्याची रे? केवढी आहे रे गोंद्या गोळी? गोळी चिंचुक्या एवढी आजी. आणि गोळ आवळा एवढा. मग तूच विचार कर, एवढी चिंचुक्या एवढी गोळी खाल्ली, आवळा एवढा गोळ तुला. म्हणजे दाखवायचा गुळ, खाऊ घालायची गोळी. तसं म्हणायचं क्षणभर
पण राबवायचं जन्मभर. विठ्ठल प्रवृत्ती करता सोपं सांगावं लागतं. प्रवृत्तीसाठी सोपं सांगावं लागतं. सुलभ बहुता गोड वाटे. प्रवृत्तीसाठी सुखा लागे करसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. एक वेळ दरवर्षी जाणारे मूर्ख आहे का? एकदा गेलं तिथल्या सुखात रमलं की पुढच्या वर्षीच्या आषाढीला नायलनच्या दोरीनं बांधलं तरी दोऱ्या तोडून जातं ते. म्हणून सुरुवात सांगितलं एकच वेळ, एकच वेळ. एखाद्या वेळेला काय होते, पिणाऱ्या माणसावर परिणाम होतो. पिणारा एवढा वाईट नसतो गुले महाराज, तो आपला माणूसच असतो. नादानं बिघडलेला असतो बिचारा. मग त्याच्यावर पश्चाताप होतो. कीर्तन ऐकून जातं. कीर्तनात त्यानं ऐकलेलं असते, जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी, प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. त्याला वाटतं आता सोडायची आपल्याला. बरं का? गड्या बघू दे पोहोचत आनंद आहे. गुले साहेब ते कधी त्यांनाही वेळ मिळाली नाही, आम्हालाही योग आला. आता कशाला संधी सोडायची. पण अजून 35 मिनिट आहे. मी शुद्धीवर आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. डॉक्टर साहेब ते गणेशराव देशमुख प्राध्यापक, त्यांनी कोणता काल बुवा आणला ते कीर्तन ऐकलं मी. आता मला दारू सोडायची आहे. सोडता येणार नाही. डॉक्टर म्हणतात तुमच्या पाया पडतो, लोटांगण घाल, पण सोडता येणार नाही. आता जर दारू सोडली चिडचिडा होशील, तरतरी राहणार नाही, चालता येणार नाही, संडास होणार नाही, झोप येणार नाही, भूक लागणार नाही. काय उपाय सांगा डॉक्टर. उपाय आहे ना, कमी करता येईल. घेता किती? दररोज 2 बाटल्या घेतो साहेब. शाबास रे पठ्ठ्या. न चुकता एक घ्यायची. 15 दिवसांनी भेटा. आलं. एकच घेतली साहेब, शाबास. आता दररोज अर्धी घेत जा, 15 दिवसांनी भेट. पुन्हा आलं. आता 4 दिवसाला अर्धी घे, पुन्हा आलं. आता आठवड्याला अर्धी घे, पुन्हा आलं. आता 15 दिवसाला एकदा घे, पुन्हा आलं. आता दर महिन्याला घे, पुन्हा आलं. आता 2 महिन्यांनी एकदा घे, पुन्हा आलं. आता 6 महिन्यांनी घे, पुन्हा आलं. आता फक्त गटारी अमावस्येला घे, पुन्हा आलं. अजिबात घेऊ नको. कमी करता 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 डॉक्टर सांगतात शेवटी अजिबात घेऊ नको. ती पद्धत आमच्या माऊलीची आहे. क्षणभर करता 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 हरिनामात रमला. आता रिकामा अर्ध घडी राहून, रिकामा अर्ध घडी राहून, आता सगळे तुमच्या लक्षात आलं. पुन्हा एकदा सांगतोच. देवाचं द्वार म्हणजे भक्ती, उभा म्हणजे तत्पर, आणि क्षणभर म्हणजे जन्मभर. माऊली म्हणतात जन्मभर भक्ती करण्यात जो तत्पर आहे तेने मुक्ती जाई. साधी मुक्ती जाई. उभा क्षण
चारी देवाचे द्वारे उभा क्षणभरी म्हणजे भक्ती करण्यामध्ये जो जन्मभर तत्पर आहे त्याने मुक्तीचारी साधिऱ्या. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू आपण. बरोबर. हात वर करा सगळे शूटिंग वाले. एवढे हात घ्या. असं नसल जमत स्टेजवर ये पण अजिबात घाबरू नको. ते एवढे हात घे. ऐका. हा उद्या पेपरला पहिल्या पानावर येऊ द्या. चिरजगावच्या सप्ताहात भजन करणारा जनसागर आहे ना. सर्वांनी एका तालात विठोबा रखुमाई एक ताळी. हा एक हात वर. एक एक सर एवढ्या टाळा होऊ द्या मग आपल्याला. हा ताकद लावा. एक एक विठोबा रखुमाई एकदा त्या छोट्या छोट्या टाळेकऱ्यासाठी होऊन जाऊ दे टाळ्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी राम द्वारी उभा क्षणभरी
देवाची द्वारी उभा क्षण भरे देवाची द्वारी उभा क्षण देवाची द्वारी उभा क्षण तेने मुक्तीच्या साधिल्या तेने मुक्तीच्या ओ तेने मुक्तीच्या साधिल्या हरिमुख मना हरिमुख मना हरिमुख मना हरिमुख मना तेने मुक्तिचारी साधिए हरिनाम कोण करे पुण्याची गणना गणना पुण्याची गणना ओ गणना गणना ओ गणना पुण्याची गणना हरि कोण करी कोण करी हरिमुख मना हरिमुख मना हरिमुख मना हरिमुख मना पुण्याची गणना कोण करे
करता टाळ्या वाजवा. आपण उपस्थिती पहिल्या दिवशीच वाटायला लागलं की शेवटचा दिवस आहे का सप्ताहाचा. देवाचे द्वारे उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधेल्या चारही सलोकता. का देशमुख सर, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता. त्या लोकाला जाणे ही सलोकता वैकुंठ भुवनी घर केले. पाठ आहे तुम्हाला, पाठ आहे त्यामुळे सांगायची गरज नाही. समीपता देवाची जवळीक प्राप्त होणे, लक्ष्मी वल्लभ हेही पाठच आहे. स्वरूपता देवासारखं स्वरूप प्राप्त होणे, मातृ पितृ भ्राता सगोत्रापार चतुर्भुज नर होणी ठेले ही स्वरूपता. आणि देवच होणे सायुज्यता, तेने मुक्तिचारी साधेल्या. ठीक आहे, पण देवाचं द्वार म्हणजे सांगितलं ना, देवाचं द्वार म्हणजे सेवा हा दारवंटा. हो, नेमकं सेवा म्हणजे काय? सेवा ते आवडी उच्चारावे नाम. आवडीनं नामाचा उच्चार करणं याला म्हणतात सेवा, आणि त्या सेवेला म्हणतात देवाचं द्वार. इथपर्यंत आलो आपण. ठीक आहे, आवडीनं नामाचा उच्चार करणं याला जर सेवा म्हणतात, तो हजारो नाम त्या देवाला आहे. माऊली म्हणतात हजारो असले तरी मी सांगतो ते हरी मुखे मना, 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 हे हरी मुखे मना, हरी मुखे पुनाची गणना पुनाची गणना पुनाची हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे, हरी मुखे मना, हरी मुखे सेवा ते आवडी उच्चारावे नाम. पण हजारो नाम जर त्या देवाला आहे, विष्णू सहस्त्रनाम, कानातारो नामाचे हजार वगैरे वगैरे. माऊली म्हणतात हजारो असले तरी मी सांगतो ते घ्यायचं. हरिमुखे म्हणा, हरीच का? सोळाने काम आहे. सोळाने म्हणजे एक व्यापारी चालला बरं का देशमुख सर, त्याच्याजवळ 10,000 रुपये होते. गुंडाने अडवला त्याला, जंगलातल्या झाडाला बांधला नायलनच्या दोरीनं, मग त्याचे 10,000 हिसकावून नेले. सकाळची वेळ, साधू चालला स्नानाला, साधूला दया आली. वेळ कमी असल्यानं साधूनं कचा 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 दोरी कापली, त्याला बंधन मुक्त केला. आणि तो पाया पडून व्यापारी म्हणला, महाराज तुमचा जन्मभर ऋणी राहील मी, माझं 8ने काम केल्याबद्दल. 8ने? 16ने सोडला ले का तुला? तुझा काय पाय बांधून आहे का हात? म्हणला सोडला हे 8ने काम झालं, पण 10,000 नेले चोरट्यानं, तेवढे आणून द्या, मग 16ने. तसं हे 16ने काम आहे. रू हरती पापाणी. एवढं पापच जगात नाही जेवढी ताकद हरीत आहे. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. म्हणजे पाप तर जळतच,
पण पुण्यही होतं. किती होतं? पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना कोण करी? बस, म्हणून दुसरं काही करायचं नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी म्हणले महाराज. मग हे हरी 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 करत बसायचं आणि प्रपंचाचं काय? बरोबर नेमके इथं बोट ठेवता. अरे कोणत्या संतांनी सांगितलं तुम्हाला आजचं कीर्तन संपलं म्हणजे घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकर विहिरीत टाका, तुम्ही लंगोट्या लावा, जा हिमालयात, सुखे करावा संसार, न सांडावे दोन्ही वार. सुखी करावा संसार, न सांडावा दोन्ही वार. सुखे करावा संसार, न सांडावे दोन्ही वार. करावा संसार, न सांडावा दोन्ही वार. दयाच्या माथेरे सोजविता येतीने, सोजविता येतीने. त्याचे पाणी घालावीती, बोलणे के जगाचे दिये. बाबा एक साधी, हाता बाहे आतुना. दयाच्या माथेरे सोजविता येतीने, त्याचे पाय घालावीती, बोलणे के जगाचे दिये. बाबा एक साधी, हाता बाहे सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार. संडावे दोन्ही वार. दयाच्या माथेरे सोजवित येतील, दयाच्या माथेरे सोजवित येतील. उलट बरं का, आनंदानं करा, सुखे करावा. जगातले सर्व ग्रहस्थाश्रम जगवणारा श्रेष्ठ आश्रम, जगातले सर्व आश्रम जगवणारा श्रेष्ठ आश्रम ग्रहस्थाश्रम. ब्रह्मचारी असू द्या, वानप्रस्थ असू द्या, संन्यासी असू द्या, यावं लागतं प्रापंचिकाच्या दारात. काकी आहे का शिळीपाकी? जाणं तिकडे डोंगरात कंदमुळं खाणं, इथं कसं शिळीपाकी? यावंच लागतं. जरी झाला संन्यासी तरी माध्यान्नासे तोंडवास. एकदा नारदाला अभिमान झाला. नारदजी म्हणाले, देवा माझ्यासारखा नामधारक असेल का तुमचा कुठं? आहे ना, कुठं? शिरसगाव. नारदजी आले, चौकशी केली शिरसगावात. त्या व्यक्तीला विचारलं, तुम्ही किती वेळा नाम घेता देवाचं? देवाचं आंघोळ झाल्यावर तुळशीला पाणी घालताना एकदा, पुन्हा त्याचा आपला संबंधच नाही. नारदाला वाटलं सध्या देवही वशिल्यानं वर्णन करायचं शिकला. वापस आलो शिरसगावातून, एकदा नाव घेतं ते दिवसात. मी एकदाही गप्प बसत नाही तरी श्रेष्ठ तोच आहे. कसं शक्य आहे? बरं, शिरसगावला एक प्रदक्षिणा घाला तुम्ही, चालेल? चिपळ्यान विना दिला देवाजवळ. देवानं म्हटलं, तुमच्या हातावर मी वाटी देतो तेलाची, भरलेली असेल, एक थेंब सांडू द्यायचा नाही. एक प्रदक्षिणा शिरसगावला घालायची. थेंब न सांडता वाटीतलं तेल तसंच माझ्याकडे तुम्ही आला की एक नंबरचा नामधारक तुम्ही. चालेल? सकाळी 10ला सुरू केली प्रदक्षिणा नारदजीनं शिरसगावला. संध्याकाळी आले 5 वाजता. एक थेंब नाही सांडू दिलं देवा वाटीतलं तेल. शाबास नारदा. आता मी आहे का नाही श्रेष्ठ नामधारक? किती वाजता सुरू केली प्रदक्षिणा? 10ला.
किती वाजले आता? 5. किती तास झाले? 7. 7 तासात माझं नाव किती वेळा घेतलं ते विसरलो देवा. का? वाटी होती ना हातावर. नारदा, अरे एवढीशी वाटी तेलाची हातावर दिली तर तू 7च तासात विसरला. एवढी संसाराची पाटी त्याच्या डोक्यावर असून एकदा नाव घेत ते तुझ्यापेक्षा श्रेष्ठ. हरिमुखे म्हणा, सुखे करावा संसार हे तुकोबारायचं प्रमाण आहे. आता तुकोबाराने संसार केला म्हणून ते अधिकारवाणीनं सांगतात सुखे करावा संसार. अरे संसारिक संत सांगतात नवल नाही, ब्रह्मचारी असनी संसारी जिहवे दुःखरी. असनी संसारी जिहवे दुःखरी. असनी संसारी जिहवे दुःखरी. असनी संसारी जिहवे संसारी जरूर करा बरं का. फक्त कसा करा हे पक्षापासून शिका बरं का गुले पाटील. आपल्या आपल्या पक्षापासून नाही. पक्षी माणूस कितीही पुढे गेला, देशमुख सर, अजून पक्षाच्या पुढे नाही माणसाची मजल. एवढंच असते ते. पहा ते सुगरण नावाचं पक्षी घरटं बांधताना त्याच्या 2-4 गोष्टी लक्षात घ्या. पहिली जागा निवड, मग मटेरियल. ज्या झाडाची फांदी विहिरीकडे झुकलेली त्या झाडाच्या शेंड्यावर कार्यक्रम सुरू करतो घर बांधायचा. मग मटेरियल हिरवगार का दिसतं त्याचं घरट, ताजं गवत वापरतं ते ताजं. एकही जुनी काडी वापरत नाही घरट्याला. 4 महिने टिकलं पाहिजे पिलाय आतमध्ये. आमचं तर 50 वर्षापूर्वीचं सिमेंट पहिल्या पावसात विटा उघड्या, त्याच्यापासून शिका. मटेरियल. आणि बांधकाम झाल्यावर त्याच्या घराचा पोर्च खाली असतो गेट, पण डायरेक्ट एंट्री नाही, हातभर शेपूट असतं त्याला. ही त्याच्यापासून शिका. कारण जर सरपटणारा साप फांदी फांदीनं पिलं खायला आला तर त्याला 1.5 फूट खाली जावं लागेल, वाकडं होऊन यावं लागेल. ते त्याच्याच वजनानं विहिरीत पडतं. म्हणून एकाही पक्षाच्या गेटवर वॉचमॅन नसतो.
माणसाला सांगतो मी पक्षापासून. आणि एक पुन्हा डोकं चाल कुले साहेब, ते पिलं असले म्हणजे माती अंत चोचीत ओली आत लावत, दिवसभर तेच काम. शेंगा दाण्या एवढा तो गोळा करत चिकटून. संध्याकाळ झाली की काजवा नावाचा किडा पकडायचा आणि तो किडा अर्धा आणून फसवायचा त्या गोळ्यात आतमध्ये. रात्रभर चमकतो काजवा, रंगीत ट्यूब लाईट सारखा प्रकाश. पिलांना बिल भरायची काळजी नाही, लाईट द्यायचं टेन्शन नाही. एवढा माणूस हुशार आहे का? माणूस संसार कसा करावा पक्षापासून. पक्षी अंगणी पक्षी अंगणी